टीवी स्क्रीन पर जो आप देख रहे हैं ये शायद आपको याद हो कर्नाटक का एक भूमाफिया, कर्नाटक का वो शख्स जो खनन के नाम पर पूरे कर्नाटक को जिसने बेच दिया था। बीजेपी का विधायक है और मंत्री भी रहा है भारतीय जनता पार्टी की सरकार में। इसको गिरफ्तार किया गया था जनार्दन रेड्डी को और अवैध खनन का इसके ऊपर मामला था। जेल से बाहर आने के बाद ये आरएसएस का ड्रेस पहन करके नमस्ते मातृभूमि गा रहा है। जिस शख्स ने मातृभूमि को लूटा, जिस शख्स ने जमीन से खनन करके हजारों करोड़ रुपए कमाए और बड़ा साम्राज्य खड़ा किया, इस पर खुलासा हुआ, बाकायदा इसके खिलाफ इंक्वायरी हुई, जांच बिठाई गई और उसके बाद इसको गिरफ्तार कर लिया गया, कानूनी कार्रवाई की गई, इस पर एक्शन हुआ। लेकिन बीजेपी का ये मंत्री किस तरह से आप देख सकते हैं कि नौटंकी कर रहा है आरएसएस के ड्रेस पहन करके और ये गाना गा रहा है। देखिए वीडियो। नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिंदू भूमे सुखं वर्धितोहम्। ಗಂಗಾವತಿಯ ಸಮಸ್ತ ನಾಗರಿಕ ದೇಶಭಕ್ತ ಬಂಧುಗಳಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು। ವಿಜಯದಶಮಿ ಉತ್ಸವ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘದ ಶತಾಬ್ದಿ ಮಹೋತ್ಸವದ ಅಂಗವಾಗಿ ನವೆಂಬರ್ 1ರಂದು ಗಂಗಾವತಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿರುವ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘದ ಭವ್ಯ ಪಥಸಂಚಲನದಲ್ಲಿ ನಾನು ಗಣವೇಷಣಧಾರಿಯಾಗಿ ನಾನು ಭಾಗವಹಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ। ನಮ್ಮ ಭಾರತದ ಪರಮ ವೈಭವ ಪುನರ್ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಗಾಗಿ ಮತ್ತು ಸನಾತನ ಧರ್ಮ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಂರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಒಂದು ಶತಾಬ್ದಿ ಈ ಒಂದು ಮಹೋತ್ಸವದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆ ಹಾಕೋಣ। ಎಲ್ಲ ಯುವ ಮಿತ್ರರು, ದೇಶಭಕ್ತ ನಾಗರಿಕರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ತಾವು ಕೂಡ ಗಣವೇಷಣಧಾರಿಗಳಾಗಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ವಿನಂತಿ। ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ, ಜೈ ಹಿಂದ್।